नमस्कार, मी राणी कासलीवाल, ATV न्यूजमध्ये आपले स्वागत। नगर शहरातील डॉन बॉस्को माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेची सहल घेऊन गेलेल्या खाजगी ट्रॅव्हल बसचा आणि पिकअपचा नगर कल्याण महामार्गावर आळे फाट्याजवळ गायमुखवाडी येथे गुरुवारी रात्री अपघात झाला। या अपघातात शिक्षक, चालक आणि मदतनीस अशा तिघांचा मृत्यू झाला, तर 3 शिक्षक आणि 15 विद्यार्थी जखमी झाले आहे। नगर शहरातील डॉन बॉस्को माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेची सहल घेऊन गेलेल्या खाजगी ट्रॅव्हल बसचा आणि पिकअपचा नगर कल्याण महामार्गावर आळे फाट्याजवळ गायमुखवाडी येथे गुरुवारी रात्री अपघात झाला। या अपघातात शिक्षक, चालक आणि बसचा मदतनीस अशा तिघांचा मृत्यू झाला, तर 3 शिक्षक आणि 15 विद्यार्थी जखमी झाले। शिक्षक अरुण जाधव आणि बसचा मदतनीस शैलेश निमसे, पिकअप चालक महादेव बाबाजी खोसे यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे। 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांची ही सहल वसईला गेली होती। बस नगरकडे येत असताना नगर कल्याण महामार्गावर ओतूर जवळील पिंपरी पेंढार गायमुखवाडी तालुका जुन्नर येथे रात्री 9:15च्या सुमारास हा अपघात झाला। पिकअप वाहन कांदा घेऊन ओतूरकडे जात होते। अपघात इतका भयानक होता की पिकअप वाहन पूर्णपणे बसच्या खाली घुसले होते। अपघातानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला। यामध्ये बसच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। स्थानिक ग्रामस्थांनी मदत कार्य करत आग आटोक्यात आणली। आळे फाटा येथील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत। या अपघातात एकूण 3 शिक्षकांसह 15 विद्यार्थी जखमी झाले आहेत, तर बाकी सर्व विद्यार्थी सुरक्षित असल्याचे डॉक्टरांनी सांगितले। अपघाताची माहिती समजताच नगरसेवक कुमार वाकळे, संपत बारसकर यांच्यासह नगरच्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आळे फाट्याकडे धाव घेतली आणि तेथे त्यांनी मुलांना नगर आणण्यासाठी प्रयत्न केले। आमदार संग्राम जगताप यांनी आळे फाटा येथे संपर्क करून स्थानिक नागरिकांना मदत करण्याचे आवाहन केले। ब्युरो रिपोर्ट, ATV न्यूज, अहमदनगर।